नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHCET ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जनरली सर्वच फॅकल्टीसाठी CET सुरू झालेली आहे. फॉर एक्झाम्पल BCA, BBA, BBM, BBS इत्यादी CETसाठी आपण आज ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस ऑनलाईन फॉर्म भरण्याची पाहूया. जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल आणि तुम्ही जर का गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या साईटवर येणार आहात किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे CETcell.mahaset.org. तुम्ही या साईटवर क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट या पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्हाला या साईटवर यायचं आहे. तर या ठिकाणी बरेच काही ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक ऑनलाईन सिस्टीम आहे किंवा त्याचप्रमाणे इकडे पाहता तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन AY 2024-25 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा ऑनलाईन सिस्टीमला या ठिकाणी कर्सर नेल्यावर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी रजिस्ट्रेशन ईमेल ID टाकायचा आहे. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन करताना जो तुमचा पासवर्ड तुम्ही यूज केला तो टाकून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला एक नवीन युजर म्हणून रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन टॅब या ठिकाणी ओपन होतो. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम फुल नेम म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव असेल तसंच नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल ID तुमचा व्हॅलिड असणे आवश्यक आहे. त्याच्यावर एक व्हेरिफिकेशन लिंक येते, तो तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची असते. त्यानंतर एक पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला बनवायचा असतो. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड बनवल्यावर तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यावर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी पूर्ण माहिती भरली असून त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे ईमेल व्हेरिफिकेशनचा तुम्हाला मेसेज आलेला असेल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेलवर जो तुम्ही मेल वापरलेला असेल, या ठिकाणी पाहता जो मेल तुम्ही वापरला त्या मेलवर एक लिंक आलेली आहे, ती तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे मी आलेली लिंक व्हेरीफाय करून घेतलेली आहे. आता आपल्याला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहतो क्लिक हिअर फॉर लॉग इन या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी जो आपण मेल ID तो या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे आणि तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे जो आपण आता बनलेला आहे तो. त्यानंतर पासवर्ड टाकल्यावर लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ते लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होणार आहे. आता यासमोर आपल्याला जी पर्सनल डिटेलमध्ये जी माहिती राहिलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचप्रमाणे इकडे फादर्स नेम फर्स्ट नेम ओनली या ठिकाणी फक्त फादरचे फर्स्ट नेम म्हणजे पहिले नावच फक्त तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर इकडे मदर्स नेम या ठिकाणी मदर्स फर्स्ट नेम ओनली. त्यानंतर इकडे जेंडर मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर इकडे रिलिजन हिंदू बुद्धिस्ट मुस्लिम ख्रिश्चन सिख पारसी इत्यादी या गोष्ट निवडा. त्यानंतर इकडे मॅरिड अनमॅरिडचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर इथं रिलिजन तुम्ही रुरलमध्ये राहता की अर्बनमध्ये. रुरल म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी. तर या ठिकाणी मी अर्बन हे चूज करतो. त्यानंतर आपली मदर टंग तुमची मराठी भाषा जे तुमची मातृभाषा जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी इन्कम तुमचं इन्कम जे असेल ते या ठिकाणी फॅमिली इन्कम टाकायचं आहे. मॅक्झिमम तुम्हाला सुरुवात 0 ते 15 टाकायची आहे, पण मिनिमम तुम्हाला या ठिकाणी काही ना काही ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जे इन्कम टाकू शकता ते कुठल्याही प्रकारे टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल गावाचा शहराचा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इकडे स्टेट तुम्ही जो बिलॉंग करता स्टेटमधून ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर विलेज त्याचप्रमाणे या ठिकाणी पिनकोड. त्यानंतर इकडे एक मोबाईल नंबर असेल तर, कारण की या ठिकाणी जे स्टार आहे ते स्टार या ठिकाणी तुम्हाला भरणे आवश्यक आहे. त्या मोबाईल नंबर टाकल्यावर
तुमचा जर का वदरचा ॲड्रेस जर का सारखा असेल, करस्पॉन्डिंग म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता सारखा असेल तर या ठिकाणी तुम्हाला सेम ॲज या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर चेकबॉक्सला क्लिक केल्यावर त्यानंतर अदर डिटेलमध्ये तुम्हाला डोमिसिल या ठिकाणी महाराष्ट्राचा रहिवासी आहे का या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. त्याचप्रमाणे मायनॉरिटी डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर जर का तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्हाला येस करून हँडिकॅपची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. परंतु मी हँडिकॅप या ठिकाणी नोच ठेवतो. त्याचप्रमाणे तुमचं 10वीचं वर्ष कोणतं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर 10वीचं वर्ष निवडल्यावर त्यानंतर इकडे HSC म्हणजे 10वीचे पर्सेंटेज म्हणजे जे असेल ते पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचे आहेत. त्यानंतर इकडे 10वीचे बोर्ड आपले जनरली महाराष्ट्र स्टेट बोर्ड हेच असते. तुमचं जर CBSE असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा अदर बोर्ड सुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुमचं असेल तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडतो. त्यानंतर इकडे SSC म्हणजे कुठल्या राज्यातून केली तुम्ही ते तुम्हाला निवडायचं आहे. मी या ठिकाणी महाराष्ट्र निवडतो. त्यानंतर इकडे तुमचे 12वी झालेले आहे का तर या ठिकाणी तुमची 12वी झालेली असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो. तर या ठिकाणी मी येस करतो. त्यानंतर शो चेंज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती भरली असून शो आणि चेंज या ऑप्शनला क्लिक करून घेत आहे. तर डाटा शो सक्सेसफुल अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज येणार आहे. आता आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपल्याला कुठल्या प्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि कोण्या CETचा फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे की पहिलंच ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन नाऊ. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन नाऊला. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच CET सध्या चालू आहेत. तर या ठिकाणी पाहत आहे की MS CET 2024 हे सध्या क्लोज दाखवत आहे. त्याचप्रमाणे LLB, B.Ed, BPEd, LLB 3 years, त्याचप्रमाणे महा BA, BSc, B.Ed 4 वर्षासाठी. त्याचप्रमाणे PG मध्ये दिलेलं आहे की महा B.Ed 3 वर्षासाठी. त्याचप्रमाणे MEd CET 2024 हे मित्रांनो झालेलं असून यांचे तारखा संपलेल्या आहेत. सध्या आपल्याला चालू आहे की मेडिकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएशनमध्ये. या ठिकाणी MS नर्सिंग CET 2024 हे चालू आहे. त्याचप्रमाणे MH DPN PHN CET सुरू आहे. त्यानंतर इकडे PG मध्ये चालू आहे की PGP CET, PGO CET, MS A&SPL CET, MS POL CET 2024 अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालवलं असून तुम्हाला ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCA, BBA, BMC, BBM CET 2024 या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत. या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी क्लिक केल्यावर समोरचं एक नवीन डॅशबोर्ड किंवा नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला ह्या सूचना वाचल्यावर तुम्हाला एक खाली ऑप्शन आहे आय ॲग्री, आय हॅव या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही या सूचना वाचून घ्यायच्या आहेत, नाही वाटत तरी चालेल. त्याचप्रमाणे आय ॲक्सेप्ट या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर प्रोसेस या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आतापर्यंत आपण जेवढी माहिती भरली ती आपल्यासमोर शो झालेली आहे. परंतु आता जी माहिती राहिलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता की सर्वप्रथम आपले नाव आलेले आहे. त्याचप्रमाणे जे आपण वडिलाचे नाव, आईचे नाव, मेल फिमेल, डेट ऑफ बर्थ या ठिकाणी पूर्ण शो झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जो ॲड्रेस टाकला असेल तो ॲड्रेस या ठिकाणी शो झालेला असेल. तुम्हाला जर का ॲड्रेस चेंज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस चेंज सुद्धा करू शकता. त्यानंतर ही माहिती पूर्ण भरलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर फिलअप करून शो आणि प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शो आणि प्रोसीड ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून व्हेरीफाय या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी
आणि तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर सुद्धा या ठिकाणी मिळालेला असेल. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळाला असून तुम्हाला मेसेज सुद्धा आलेला असेल. तर आता समोरचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रोसेस टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे आता फॉर्म आपल्या या ठिकाणी ओपन झालेला आहे. हा फॉर्म आपल्याला 9 स्टेपमध्ये कंप्लीट करायचा आहे. तर या ठिकाणी पहिली स्टेप दाखवत आहे आपली कंप्लीट म्हणजे पर्सनल रजिस्ट्रेशनची. या ठिकाणी पाहत आहे तुम्ही पर्सनल रजिस्ट्रेशन या दाखवत आहे कंप्लीट. तर या ठिकाणी दुसरी स्टेप भरण्यासाठी तुम्हाला कंप्लीट या ऑप्शनला इनकम्प्लीट ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा एकदम खाली यायचं आहे तुम्हाला प्रोसेस टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर जे पहिली आपण माहिती भरली ते या ठिकाणी शो होणार आहे आणि जे भरले नसेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे कॅटेगरी. तुम्ही कोण्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. या ठिकाणी मी ओपन ही कॅटेगरी निवडतो. जर का तुम्हाला SC ST त्याचप्रमाणे NT1 NT2 NTBCD OBC इत्यादी सर्व या ठिकाणी कास्ट अवेलेबल आहेत. तुम्हाला ज्या कास्टमध्ये अप्लाय करायचं आहे या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि SC ST ला फी थोडीशी कमी आहे. ओपनला 1000 रुपये आहे आणि SC ST OBC ला 900 रुपये या ठिकाणी तुम्हाला चलन फाडायचे आहे. या ठिकाणी मी ओपन कॅटेगरी निवडतो. ओपन कॅटेगरी निवडल्यावर या ठिकाणी EWS आहे का या ठिकाणी मी नो करतो. तुम्ही असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि यस केल्यावर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आपल्यासमोर 10वीची डिटेल्स जे पहिले भरले असेल ते या ठिकाणी शो होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही 12वी ऑफ इयर टाकलेलं असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी बोर्ड हे ऑप्शन निवडायचं आहे. बोर्ड आपला असेल महाराष्ट्रामधला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायर अँड एज्युकेशन पुणे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून शो आणि नेक्स्ट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचे आहे. जे तुमचं एक्झाम सेंटर असेल महाराष्ट्र वगैरे महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र निवडल्यावर तुम्हाला जे सेंटर तुमच्या जवळ असेल ते सेंटर तुम्हाला निवडायचं आहे. मी या ठिकाणी अमरावती त्याचप्रमाणे अकोला त्यानंतर नागपूर आणि वर्धा अशा प्रकारे सेंटर निवडलेले असून आणि सेंटर निवडलेले आपल्याला शो आणि प्रोसीड ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी शो आणि प्रोसीड ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपल्या समोर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. त्या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि फोटोग्राफ या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक नवीन टॅब ओपन झालेला आहे. तर आपल्याला फोटो पहिले सर्वप्रथम निवडण्यासाठी ओपन फाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तुमचा फोटो ज्याही फोल्डरमध्ये ठेवलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फोटो चूज करून अपलोड करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो फोटो तुम्हाला निवडल्यावर आता या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे अपलोडचं. तर या ठिकाणी अपलोड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी फोटो तुमचा अपलोड होणार आहे. त्याचप्रमाणे सेम प्रोसेस सिग्नेचरची. तर या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर सिग्नेचर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस या ठिकाणी पुन्हा ओपन या ऑप्शनला क्लिक करून अपलोड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सही आणि फोटो आपला अपलोड झाल्यावर शो आणि प्रोसीड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता आपल्या समोर आलेलं आहे की तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ म्हणून काय आहे. सिलेक्ट युअर डॉक्युमेंट अपलोडिंग म्हणजे तुम्ही सध्या आता अपलोड काय करताय. तर या ठिकाणी पॅन कार्ड आहे, इंडियन पासपोर्ट, त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड. मी या ठिकाणी आधार कार्ड हे ऑप्शन निवडतो. तर या ठिकाणी आधार कार्ड निवडल्यावर आता या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला निवडायचं आहे PDF स्वरूपात. आधार कार्ड मित्रांनो हे 500 KB आतमध्ये असणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता दिलेलं आहे अलाउड PDF JPG JPEG PNG म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. हे 500 KB आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे जर का आधार कार्ड नसेल तर या ठिकाणी पॅन कार्डचं ऑप्शन आहे, अदर ऑप्शन आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटते ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करण्यासाठी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार कार्ड अपलोड करा. तर या ठिकाणी पुन्हा ओपन या फाईलला क्लिक करायचं आहे आणि आपलं आधार कार्ड ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे
त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड अपलोड केल्यावर शो आणि प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपला पूर्णपणे फॉर्म कंप्लीट भरलेला असून आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म चेक करून घ्यायचा आहे की फॉर्म भरला कसा भरलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यावर जशी माहिती या ठिकाणी भरलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर का यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही आताच करेक्शन करू शकता. पुन्हा एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला करेक्शन करता येणार नाही. मित्रांनो, करेक्शन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहताय की तुम्ही सर्कलचं ऑप्शन देत आहे एडिटचं. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. आणि जर का फॉर्म काही मिस्टेक नसेल पूर्णपणे बरोबर भरलेला असेल तर प्रोसेड फॉर पेमेंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी वदरची माहिती पूर्णपणे भरलेली असून काहीही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे आता मी प्रोसेड फॉर पेमेंट या ऑप्शनला क्लिक करत आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला डू यू वॉन्ट आर यू शुअर टू प्रोसेड पेमेंट या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी येस केल्यावर आता मी फॉर्म ओपनमध्ये भरलेला असून या ठिकाणी ₹1000 फीज या ठिकाणी मला पेड करायची आहे. जर का तुम्ही ओबीसीमध्ये किंवा एससी किंवा कास्टमध्ये कुठल्याही पण फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ₹900 पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, पेमेंट करण्यासाठी प्रोसेड टू पेमेंट या पुन्हा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे अ, एक नवीन पेज ओपन झाल्यावर पेमेंटचं तुम्हाला आय ॲग्री टू टर्म अँड कंडिशनला ओके करायचं आहे. या ठिकाणी ऑनलाईन हेच ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे प्रोसेड फॉर पेमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लीज सिलेक्ट पेमेंट. रोझा पे या ऑप्शनला क्लिक केल्यावर प्रोसेड फॉर पेमेंट त्यानंतर ओके. आता मित्रांनो, या ठिकाणी पेमेंट करायचे बरेच ऑप्शन दिलेले आहेत. एक क्यूआर कोड आहे, त्याचप्रमाणे कार्ड, वॅलेट आणि ईएमआय आणि पे लेटर अशा प्रकारे ऑप्शन दिलेले असून तर मी बारकोडच्या सहाय्याने पेमेंट एकदम सोपी जाणार आहे आपल्याला. बारकोडच्या सहाय्याने पेमेंट करण्यासाठी तुम्हाला बारकोडला ओके करायचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली इकडे शो क्यूआर कोडला ऑप्शन करायचं आहे. त्याचप्रमाणे शो क्यूआर कोडला ओके केल्यावर त्यानंतर कंटिन्यू टू पे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तर मित्रांनो, आपल्या फोनपेचे बारकोड काढून या ठिकाणी तुम्हाला पेमेंट कंप्लीट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण फॉर्म पूर्णपणे कंप्लीट भरलेला असून तर या ठिकाणी जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, पेमेंट केल्यावर तुम्हाला ते रिसिप्ट तुम्हाला जवळ ठेवून द्यायची आहे. त्याचप्रमाणे आणि जर का व्हिडिओमध्ये काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ए टू झेड माहिती पाहिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.